काय ग हे छळू नका हं तिला. लाजली ती. आहेच आमचा व्यंकी गुणाचा ग. आई आम्ही तुलाही सोडणार नाही आहोत बरं का. तुलाही सांगावं लागणार आहे. चल ग काहीतरी जपलं तुमचं. आई सांग ना ग. हो आई, तुम्हालाही बाबांबद्दल आज सांगावंच लागेल. असं काय करता हो आई, सांगा की. मग आई सांग की. अगं बरं बाई, आता यांच्याबद्दल काय सांगू ग. यांच्या इतका प्रेमळ माणूस मी कुठेच पाहिलेला नाही. तुझा शब्द पाळणं हे आपल्या मुलींच्या लग्ना इतकंच महत्वाचं आहे. तुझा वाढदिवस मी कसा विसरेन लक्ष्मी. आज माझ्या आयुष्यात जो आनंद आहे, जे सुख आहे, ते सगळं तुझ्यामुळे आहे. एकदा का समोरच्याशी नातं जोडलं गेलं ना, मग बघायला नको. प्रेम, माया, काळजी, मदत अगदी भरभरून देतात समोरच्याला. देणाऱ्याचा हात आहे बघ त्यांचा. अगदी खरं बोललात ना आई. खरंच अगदी असतेच आहेत आमचे बाबा. भावनाताई, आता तुला जिग्स मधलं काय आवडतं ते आम्हाला सांग. चांगलं. हो ग भावनाताई, आता सिद्धूदादांबद्दल होऊनच जाऊ दे बघ. सांग. आई मी आनंदी झोपल्यात का बघून येते. भावना, अगं सिद्धू नवरा म्हणून नाही, पण माणूस म्हणून त्यातले काहीतरी गुण आवडलेच असतील ना तुला. हो ना, मला तर सिद्धूदादा आपल्या गेटच्या बाहेर उभे राहिले होते ना, तुझ्यासाठी प्रेमाची परीक्षा द्यायला, त्यालाही आवडलं होतं. हे मात्र अगदी खरं आहे हा. भावना, तुझ्या प्रेमाखातर त्याने स्वतःचा स्वाभिमान पणाला लावला ग. कुणीही करू शकणार नाही ते सिद्धूने तुझ्यावरच्या प्रेमाखातर केलंय. अगदी वटपौर्णिमेच्या पूजेपासून. भावना मॅडम इथे नसल्या म्हणून काय झालं, मी हजर आहे ना इकडे. अहो तुम्ही हजर राहून का उपयोग. ही पूजा तुम्ही करणार आहात का. हो, मीच करणार आहे पूजा. ते लग्नात घेतलेल्या तुझ्या बाजूपर्यंत. थांबा मॅडम, मी पण येते तुमच्यासोबत. चला. सिद्धू, हे बघ, हवं तर मी जाते आनंदीला शोधायला, पण कृपा करा आणि तुमच्या दोघांपैकी इथून बाहेर कोणी जाऊ नका. आई, नाही अहो, माझी मुलगी हरवलीये, मलाच जायला हवं. आणि मी भावना मॅडमना एकटं सोडणार नाही आई. मला तर जिग्स मधल्या एवढ्या गोष्टी आवडतात ना की काय सांगू आणि काय नको. म्हणजे किती कमी वेळात त्याने आनंदीला आपलंसं केलं. आता तर आनंदी सुद्धा त्याला बाबा म्हणते. सगळ्यांना मदत करत असतो. आणि खरं सांगायचं तर भावनाताई, तुझे ते मित्र म्हणजे गॉड.